नमस्कार, अनालाजनमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत एक विशेष अतिथी आहेत, लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरजी. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. खरं तर या गप्पा खूप चिंताजनक विषयावरच्या आहेत. लातूरची परिस्थिती खूपच भयावह आहे, खास करून त्यांचा जो मतदारसंघ आहे निलंगा आणि त्यासोबत उस्मानाबाद जिल्ह्याला लागून असलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आणि या पावसानं सगळं धुवून गेलेलं आहे. आपण समाज माध्यमांमध्ये एक व्हिडिओ पाहिला असेल. ते स्वतः एका शेतामध्ये उभे आहेत आणि तिथे किती वाताहत झाली आहे हे ते दाखवत आहेत. तो खूपच गाजलेला व्हिडिओ आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर, त्याच विषयावर त्यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत 3-4 जिल्ह्यांचा दौरा केला आहे. त्यासोबतच त्यांनी स्वतः सगळ्या लातूर जिल्ह्यामधल्या अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये भेट दिलेली आहे. त्या सगळ्या विषयासोबत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. लातूरमध्ये खास करून काही गोष्टी अशा घडत आहेत की ज्या समोर आल्या पाहिजेत. नमस्कार, स्वागत आहे आपलं. धन्यवाद, आपण अनालाजरला ऑफिसवर भेट दिली. लातूरची एकूण जी स्थिती आहे आत्ताची ती कशी आहे, काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत जवळपास 4 ते 5 जिल्ह्यांचा प्रवास आमचा झाला आणि त्यातल्या त्यात लातूरबद्दल सांगायचं म्हटलं तसं पाहायला गेलं तर मराठवाड्यातल्या ह्या सर्व जिल्ह्यांची परिस्थिती एकसारखी आहे. पण मी उदाहरण म्हणून लातूर जिल्ह्याची सांगतो की ह्या वर्षीचा समाधानकारक पाऊस झाला आणि पिकांची परिस्थिती फार चांगली होती. तरी शेतकऱ्यांना पेरणीपासून जरा अडचणी होत्या. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये बोगस बियाणं त्या ठिकाणी आलं, शेतकऱ्यांनी दुबार केली पेरणी. अनेक शेतकऱ्यांनी तिबार पेरणी मराठवाड्यामध्ये झालेली आहे. त्यातल्या त्यात लातूरमध्ये तिबार पेरणी झालेला आपल्याला अनेक ठिकाणी उदाहरण आहे. तरी त्यातल्या त्यात पिकांची परिस्थिती पावसाच्या प्रमाण चांगलं असल्यामुळं चांगली राहिली. शेतकऱ्यांनी राशी केल्या. हो, राशी केल्यानंतर त्याच्या बनिमी त्या ठिकाणी बांधून ठेवल्या आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, त्यामुळे जे बनिमी आहेत हे वाहून गेलेले आपण चित्र पाहिलं असेल. मग हे चित्र ज्यावेळेस आपण मोबाईलवर पाहतो किंवा व्हिडिओ पाहतो, हे सरकार पाहत नाही. ह्या गोष्टीचं दुःख आम्हाला त्या ठिकाणी झालं. सरकार अजून पंचनामे करायचं अशा ह्या भूमिकेमध्ये आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे आम्ही विनंती केली, त्यांच्यासमोर लातूरची परिस्थिती सांगितली की फार अडचणीत शेतकरी सापडलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे. तुम्ही पंचनामेचे आदेश देण्यापेक्षा सरसकट त्या ठिकाणी ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करा आणि किमान एकरी 50,000 रुपये किंवा त्यांनी जी घोषणा केली होती, जी त्यांची मागणी होती, त्या मागणीवर तरी त्यांना शेतकऱ्यांना एक न्याय देता येईल. त्यांनीच बोललेले शब्द त्यांना परत एकदा पूर्ण करण्याची त्यांनी आज पूर्ण करू शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे तीच मागणी केली की ह्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना मदत करावी. लातूर जिल्ह्यामध्ये एक विशेष गोष्ट दिसते, ती म्हणजे बियाणांसाठीचे अर्ज मागवून घेणे आणि त्यात काहीतरी अजून एक नवीन फंडा प्रशासनानं काढलेला आहे. तो काय फंडा आहे, तो किती संतापजनक आहे? ज्यावेळेस आम्ही प्रवास करत असताना एकतर शेतकऱ्याच्या हातातलं खरीप गेलं, 100% गेलं. मूग, उडीद आणि सोयाबीन 100% हातातून पीक गेलं. आता भविष्यामध्ये जो शेतकरी विचार करतो की येणारा रब्बीचा जो पेरा असतो हा तरी त्याला समाधानकारक भेटेल आणि अशा अडचणीत सापडलेला शेतकरी जो स्वतःच्या शेतातलं माल काढू शकत नाही, आता ही त्याची परिस्थिती राहिली नाही आणि आर्थिक ह्याच्यात तो पूर्णपणे अडचणीत सापडलेला शेतकरी आहे. त्याच्यामध्ये आता तो रब्बीकडं आस लावून बसलेला आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या आपल्या 5 वर्षाच्या सरकारमध्ये आम्ही प्रत्येक 7-12वर आम्ही बियाण्याचं बॅग देत होतो. म्हणजे हरभऱ्याचं बियाणं असेल ते आम्ही देण्याचा आपल्या सरकारने त्यावेळेस निर्णय घेतला होता आणि शेतकऱ्यांना एक आस अशी आली की आता आपण अर्ज करावं आणि अर्ज केल्यानंतर आपल्याला रब्बीसाठी बियाणं हे सरकारकडनं मिळेल. पण ज्यावेळेस आम्ही प्रवास करत असताना शेतकऱ्यांनी सांगितलं आणि त्याची खात्री मी केली कृषी विभागाकडं, त्यांनी सांगितलं की बियाणं कमी आलं आहे आणि बियाणं कमी आले असल्यामुळं आम्ही काय करणार आहे
की शेतकऱ्यांकडनं अर्ज मागून घेतोय. म्हणजे आता मी ज्या गावामध्ये गेलो होतो, खातेदार म्हणजे सातबाराधारक, असे 117 सातबाराधारक आहेत. त्यांनी अर्ज करणार एका गावात, मी उदाहरण मी देतो, एका गावात 117 लोक अर्ज करणार, त्याच्यातून लॉटरी पद्धतीतून एक 5% 10% लोकांना मिळेल असं मला सुरुवातीला वाटलं. पण त्याच्यानंतर त्यांच्यासोबत ज्यावेळेस मी चर्चा केली, त्यांनी म्हटले आता आमच्याकडे फक्त 300 बॅगा आलेले आहेत. अरे बापरे, हे तर भयंकरच आहे. म्हणजे हे तर आता म्हणजे तुम्ही 5-10% विचार करत होते, ते 300 बॅग म्हणजे अगदी 1% खाली येत होते मायनस. आणि मग एका गावातून त्यांच्याकडे किमान 200-250 असे अर्ज येतील आणि एका विधानसभेतून त्यांच्याकडे अर्ज किमान 30 ते 40 हजार अर्ज येऊ शकतात. प्रश्नच नाही. आणि 30,000 अर्जातून यांनी 300 लोकांचे नावं काढणार. हरिबल. आणि 300 लोकांचे ज्यावेळेस नावं काढतात त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्ता जो सरकारमध्ये काम करतोय, मला म्हटली ही आयडिया दिली तरी कोणी ह्यांना. मला असं वाटलं की बाबा एखादा म्हाडा विभागाला एखादा सचिव म्हणून ज्यांनी काम केलं असेल, तो आला असेल, तो आता कृषी विभागात आलाय. बियाणे महामंडळात 30,000 अर्ज घरासाठी आले, त्याच्यातून आपल्याला 300 घरं वाटप करायचे आहेत. आता जो नियम ते घराला लावतात तसं तो शेतकऱ्याला बियाण्यासाठी लावायला लागलं. मला वाटतं ह्याच्यापेक्षा दळभद्री सरकार आजपर्यंत या महाराष्ट्राने पाहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारं सरकार यांनी 10 विचार करायला पाहिजे की आपण लकी ड्रॉप पद्धतीने शेतकऱ्यांना बियाणं देतो, हे बरोबर आहे का, ह्याचा निश्चितपणे निषेध करतो. आणि अशा पद्धतीने जर त्यांनी बियाणं वाटप केलं म्हणजे एक तर तो अडचणीत सापडलाय, त्यातून लकी ड्रॉ करून तुम्ही त्याची चेष्टा करतात आणि परत त्याच्यानंतर त्याला तुम्ही अर्ध्यात सोडतात. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. आणि निश्चितपणे सरकारला जे काही कसं धारीवर धरता येईल त्या पद्धतीने धरेल आणि शेतकऱ्यांना बियाणं द्यायलाच पाहिजे अशी मागणी माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांकडे केलेली आहे. त्या कर्ज विषयात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना तगादा लावला जातोय बँकांच्याकडून, विशेषतः शेती विषयक कर्जांच्या विषयामध्ये. बाकीच्यांचा आपण समजू शकतो, पण शेतीविषयक कर्जामध्ये तगादा लावला जातो आहे. या तगाद्याचा काही परिणाम लातूर जिल्ह्यामध्ये घडताना दिसतोय काय असं वाटतंय? कारण तुमच्या जिल्ह्यातच एका शेतकऱ्याने मध्यंतरी या नुकसानीनंतर आत्महत्या केलेली होती निलंगा तालुक्यामध्ये, आणि उदगीर तालुक्यामधल्या वाढवण्याच्या एका शेतकऱ्याने माझ्या माहितीने आत्महत्या केलेली होती. 2 आत्महत्या त्या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. आता तसा तगादा असं कुठे तुम्हाला ते जाणवलं का, आणि त्याचा परिणाम खूप वाईट असा दिसतोय असं कुठे जाणवलं काय? नाही, निश्चितपणे आपण म्हणतात ते मागच्या महिन्याभरामध्ये ह्या 8 दिवसामध्ये 2 जणांची आत्महत्या आपण झाल्या सांगितल्याप्रमाणे, आणि एकाची आत्महत्या, अशा 3 आत्महत्या सलग या तगाद्यामुळे झालेल्या आहेत. आणि आज सरकार काय म्हणतंय की तातडीची मदत देऊ शकत नाही. अहो, तातडीची मदत म्हणजे काय असते माहिती आहे का, की तुम्ही आदेश काढायला पाहिजेत बँकांना की कोणत्याही प्रकारची वसुली इथून पुढं आम्ही पुढचे 6 महिने करणार नाहीत. ह्याला तातडीची मदत म्हणतात. इथून पुढं 6 महिने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं वीज बिल आम्ही आकारणार नाही, ही तातडीची मदत आहे. तुम्हाला पैसे लागत नाही या गोष्टीसाठी, तुम्हाला इच्छाशक्ती लागते आणि तुमच्यामध्ये धमक लागते बोलायला की आम्ही कोणत्याच प्रकारचं वीज बिल आकारणार नाही, 6 महिने कुणाकडनं वीज बिल आकारणार नाही, कोणत्याही शेतकऱ्याला 6 महिने कोणत्याही बँकेचा तगादा म्हणजे वसुलीसाठी कुणी येणार नाही, वसुली होणार नाही, हे असं सूचना तुम्ही द्यायला पाहिजेत. आणि त्यांनी जर म्हटले असते की जे काही लागणारं बियाणं असेल, जे काही लागणारं खत असेल, हे आम्ही शेतकऱ्यांना देऊ, असं जर झालं असतं ना तर निश्चितपणे आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. पण फक्त ह्यांच्या तगाद्यामुळं एक तर तो अडचणीत सापडला, आणि हे जिवंत उदाहरण आहेत ह्या 2 दिवसातले. म्हणजे आज शेतकरी आत्महत्या फक्त ह्यांच्या तगाद्यामुळं. आणि अशा अडचणीच्या काळात सरकारला आमचं हेच निवेदन आहे की आता किमान तुमच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत, मी काल कुठंतरी एक व्हिडिओ पाहिलं की तातडीची मदत काय असते हो, कोणत्या तरी एका मंत्र्यांनी बोललं की एखादं घर देणं किंवा म्हैस त्या ठिकाणी चा मृत्यू झाला तर त्याचे पैसे देणं, ही तातडीची मदत असते, हे बाकीची तातडीची मदत नसते. अहो, साधं त्या मंत्र्यांना कळायला पाहिजे ह्या पण मदती होऊ शकतात, हे त्यांना जर माहीतच नाही, या गोष्टीचा आम्हाला कमाल वाटतं. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की अजित पवारांनी जाहीरपणे विधान केलंय की आम्ही कर्ज काढून राज्य सरकार चालवतोय. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये उत्पन्न खूप कमी झालंय, जवळपास बंदच्या काळातला स्थिती उत्पन्नाची होती, कर्ज काढून चालवतोय आम्ही राज्य सरकार, आणि आता मदती करणं किंवा आता काही मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन काम करणं अशक्य आहे असं पवारांनी म्हटलेलं होतं, अजित पवारांनी म्हटलेलं होतं. या स्थितीमध्ये तुम्ही मंत्री म्हणून काम केलेलं आहे,
खरंच राज्य सरकारची अशी आर्थिक स्थिती डामाडौल आहे असते का, होते का, की ज्यातून आताच्या या आसमानी संकटापुढे काहीच करता येणार नाही आहे, की सरकार करू शकतं, असा पैसा नसतो सरकारकडे, अशी स्थिती येऊ शकते सरकारची? महाराष्ट्र राज्य हे समृद्ध राज्य आहे. आपल्यापेक्षा अनेक अशी राज्य आहेत की त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती फार अडचणीची आहे. पण ज्यावेळेस शेतकऱ्यांवर जर वेळ येते त्यावेळेस हे राज्य काही जरी केलं तरी त्या ठिकाणी पैसा उपलब्ध करून देतात. आणि महाराष्ट्राला जे कर्जरूपी जो पैसा उभा करायचा असतो त्याच्यापैकी आज 1,20,000 कोटीची आज त्यांच्याकडे प्रोव्हिजन आहे, जे RBIने त्यांना सांगितले की इथपर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकतात. मला वाटतं एवढं परतफेड करता येऊ शकेल हे बघूनच RBI ठरवतं. तुमच्याकडे तेवढी क्षमता असते, तुमची क्षमता जेवढी आहे, तुमची पत जेवढी आहे त्याप्रमाणे तेवढं कर्ज घेऊ शकतात. आणि खरं सांगू का आपल्याला, ही मागच्या 5 वर्षामध्ये या सरकारने वाढवलेली पत आहे. आणि मला वाटतं की ते तुम्ही खर्च करा ना. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य म्हणजे हे त्यांनी दिलेले जे राज्य कशी प्रणाली राहायला पाहिजे, की माझ्या शेतकऱ्याच्या देठाला हात लागलं तर त्याचे हातकलम केले जाईल, अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी राज्य करायचं शिकवलं. जर शेतकरी अडचणीत असेल तर तुमच्या तिजोऱ्या रिकाम्या जरी झाल्या, इथं मुळासकट गेलंय तर तुम्ही इथं शेतकऱ्यांसाठी तुम्ही मदत करायला पाहिजे. जिथं शेंड्याला हात लागलं तर हात कलम करणार आहेत, इथं तर शेतकऱ्यांचं मुळासकट वाहून गेलंय. तर त्यावेळेस तुम्ही तिजोऱ्या रिकाम्या करा, काही करा, पण शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे. हे आम्ही असं जरी म्हणत असलो तरी महाराष्ट्राची पत आहे 1,20,000 कोटी घेऊ शकतात. ह्या सर्व आसमानी संकटातून बाहेर पडायला एक 25,000 कोटी रुपये जर त्यांनी उपलब्ध करून दिले, या मराठवाड्यातला शेतकरी, या महाराष्ट्रातला शेतकरी निश्चितपणे कुठंतरी त्याला दिलासा मिळेल असं आम्हाला वाटतंय. खरं तर खूप वाईट अवस्था आहे आणि यावर राजकारण पेटलंय. सरकारची कुवत नाही म्हणत सरकार टाळायचा प्रयत्न करते आणि आहे कशी हे सांगण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतोय. यात लवकरात लवकर मदत मिळून त्यांचं भलं होणं आवश्यक आहे. आपण आलात, आपण गप्पा मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.